नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटचा जो कामकाज चालू आहे, जी वेळ आहे तर सकाळी 6-7:30 लोक येत आहेत. ती वेळ योग्य आहे का पूर्वीसारखी वेळ करायला? अजिबात योग्य नाही मार्केटची वेळ. सगळ्यात महत्त्वाचं मार्केटला आता काय झाले, जी जुनी सवय व्यापाऱ्यांना ही बाहेरचे माल आल्यामुळं घाण सवय लागलेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनी मार्केटची वेळ काय होती, मार्केट चालू झालं त्या वर्षापासूनची हिस्ट्री काढा आणि आजची हिस्ट्री काढा. काय कंडिशन आहे मार्केटमध्ये. आज सकाळी 6ला मार्केटमध्ये माल येतोय, 9 वाजेपर्यंत मार्केटमध्ये काही राहत नाही. मार्केट इथं शिळे माल येतात. सगळ्यात महत्त्वाचं शिळे माल आल्यामुळं ना व्यापाऱ्याचा फायदा होतोय ना शेतकऱ्याचा फायदा होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, मार्केट दिवस असल्यामुळं ताजे माल येतील. ताजे माल आल्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होईल, व्यापाऱ्याचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्याला सुद्धा बाजार घ्यायला व्यापाऱ्याला 2 रुपयांनी बांधता येईल. आज तशी कंडिशन नाही. वेळ काय केली पाहिजे? वेळ दुपारी 12ची केली पाहिजे, नाही तर मग 10 पासून पुढे मार्केट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. त्याच्या पुढे ऊन खूप असणार आहे. असू द्या ना ऊन. इथून मागं ऊन नव्हतं का? इथून मागं ऊन नव्हतं का? आज कोणता शेतकरी बिगर उन्हात काम करतोय? सगळे शेतकरी उन्हात काम करतात. 10च्या पुढची वेळ पाहिजे. 10च्या पुढचीच वेळ पाहिजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मार्केट कमिटी कशी मागणी का करत नाही? आता मार्केट कमिटीवाल्यांना मागणी करायचं म्हणजे आता एका शेतकऱ्याने बोलून जमणार नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे मार्केट कमिटीला. तर आपण या भाऊंचं म्हणणं असं घेऊ. 1 मिनिट. तुमचा दुसरा एक प्रश्न होता अमित शेटला, बरोबर का? गेल्या वर्षीचं मार्केट काय होतं आणि या वर्षीचं मार्केट काय, बरोबर? गेल्या वर्षीचा खर्च त्या पटीत होता आणि त्याच्या दुप्पट खर्च या वर्षी वाढलाय. आवक पण वाढली. आवक म्हणजे आवक आहे एवढी काहीच नाही. आता हे उगाच बाहेर माल येते म्हणून आवक आहे, नाही तर आवक नाही अजिबात. व्यापाऱ्यांना काय सूचना? व्यापाऱ्यांना सूचना करण्याजोगं व्यापाऱ्यांच्या हातात काय आहे? समोरचं मार्केट जे चालन त्या पद्धतीत इथला व्यापारी चालन. समोरच्या मार्केटनी पडी खाली तर इथले व्यापारी पडी खात्यात. इथं काय आवक नाही. ही आवक लई शून्य आहे. ही एका व्यापाऱ्याची, 2 व्यापाऱ्याची, 4 व्यापाऱ्याची आवक आहे. तुम्ही 2015-16ची हिस्ट्री काढा, ही 1-2 व्यापाऱ्याची आवक आहे फक्त मार्केटला. आवक आहे लई, असं काही नाही. वेळ बदलली पाहिजे. वेळ बदलली पाहिजे. मार्केटला माल ताजा आला पाहिजे. यांची सूचना काय माहिती? माहिती देतो. पूर्वी आपलं मार्केट 9 ते 5-6 वाजेपर्यंत चालायचं. आता काय झालंय, मार्केट सकाळी 6ला चालू होतंय, 8-9 वाजेपर्यंत संपून जाते. 9ला जर आपण मार्केटमध्ये माल घेऊन गेलं तर व्यापारी नसतात तिथं किंवा एकदम कमी भावात द्यावा लागतो. पूर्वी जे 9 ते 5-6 वाजेपर्यंत मार्केट चालायचं. मध्ये कोरोनाच्या टायमिंगला तरकारी मार्केट चालू झालं. मार्केट कमिटीने 3 वाजेपर्यंतच मार्केट चालू केलं. 3 नंतर गाड्या आल्या त्या घेत नव्हते किंवा त्याच्यानंतर व्यापाऱ्याला पण ती सवय लागली का 3 नंतर माल येत नाही. व्यापारी यायचे बंद झाले. नाशिक भागातून भरपूर व्यापारी यायचे बाहेर, गाड्यावाले हे ते. बाहेर जेवढ्या गाड्या राहायच्या का तेवढा माल आज खपून जायचा बाहेरच्या बाहेर. पण आता काय होतं, माल येतो परंतु व्यापारी येत नाही दुपारी. त्यामुळं मार्केट आहे ना दुपारी 12-1च्या नंतर जर चालू केलं तर जे सकाळी तोडणारे शेतकरी आहे ना ते बरोबर दुपारी माल आणणार. आणि जर तुम्ही 10ला 9ला चालू केलं ना, काय होतं, शेतकरी सकाळी माल तोडतच नाही आणि तेवढ्या वेळात येत नाही ना. मग व्यापाऱ्याला एकदा जर 12च्या पुढे चालू केलं पाहिजे आणि ते 8-15 दिवसानंतर ते रुटीन ऑटोमॅटिक 9 पर्यंत येईल. म्हणजे सवय लागली ना शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला माहिती आहे दुपारी माल भेटतोय. मग ते रुटीन एकदा चालू झालं का बरोबर 9 ते 5 वाजेपर्यंत मार्केट चालेल. सगळ्यात महत्त्वाचं ताजं माल आलं पाहिजे. ताजं माल ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला शेतकऱ्याच्याच मालाची किंमत होईल. जोपर्यंत ताजा माल येत नाही ना तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमतच होत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.